नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत विकासाचं माहेरघर आमचं मेहकर या शहरामध्ये, जिथे की अगोदर रस्ते केले जातात, कॉन्क्रीटचे असो डांबरचे असो, ते रस्ते अगोदर मजबूत केले जातात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारची पाईपलाईन टाकून ते रस्ते खोदले जातात। तुम्ही हे पाहू शकता। आता हा एवढा चांगल्या प्रकारचा दर्जेदार झालेला रस्ता आणि त्याला खोदल्या गेलेला आहे। नुकतीच जेसीबी इथून जेसीबीचं पलायन झालेलं आहे आणि अशा प्रकारचं खोदकाम करून या रस्त्याला निकृष्ट दर्जाचं काम कसं करता येईल याची शक्कल मेहकर नगर परिषदचे असो, BNCचे असो, जिल्हा परिषदचे असो इंजिनियर लावतात। आणि आमचे नेते, इथले पुढारी, इथले लोकप्रतिनिधी असा ओहापोहा करतात की कोट्यावधी रुपयाचा विकास झालेला आहे। हे बघा, विकास नव्हे हा भकास आहे, शहराला लागलेले सुरुंग आहे। अशा प्रकारचे कामं होत असतील आणि अशा प्रकारचं जर का शासनाचा कोट्यावधी रुपयाचा मलिदा केवळ कंत्राटदाराच्या घशात घालण्याचं काम आमचे लोकप्रतिनिधी करत आहेत। कंत्राटदार लाली लाल होत आहे, माला माल होत आहे आणि जनतेला अशा रस्त्याचं, मला सांगा, एवढा कोट्यावधी रुपयाचा हा DP रोड एवढा सुंदर प्रकारे या रस्त्याचं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या रस्त्याचं निर्माणाधीन असतानाच, म्हणजे नुकतं कार्य प्रलंबित असताना, कार्य ज्याला आपण जे म्हणतो प्रगतीपथावर असताना, ह्या अशा प्रकारचं खोदकाम रस्त्याच्या बाजूला केलं जात आहे। तुम्ही पाहू शकता, हा रस्ता आहे आणि याला खोदल्यामुळं या रस्त्याची जी मजबूती आहे ती किती म्हणजे कमकुवत झालेली असेल। आणि अशा प्रकारचं परमिशन नगर परिषद, जिल्हा परिषदचे इंजिनियर देतात। यांना गोल्ड मेडल नव्हे तर राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करायला पाहिजे। इतक्या चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊन त्यांनी जर का अशा प्रकारची इंजिनिअरिंग पास केलेली असेल की अगोदर रस्ते बनवायचे, त्याच्यानंतर पाईपलाईन टाकायची, रस्ते खोदायचे, परत त्याच्यानंतर त्याचं आपण ज्याला म्हणतो रिमेंटेन करायचं। आणि रिमेंटेन कशा प्रकारचे हे तुम्ही पाहू शकता। हे माझ्या मागे तुम्ही दाखवा, कॅमेरामॅन एजाज खान, तुम्ही दाखवू शकता की हे कशा पद्धतीचं काम सुरू आहे, कोणत्या पद्धतीचं। आणि या बाजूला सुद्धा इथून जवळपास अख्खा DP रोड खोदलेला आहे। कोणत्याही प्रकारचं म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचं स्वतःवर नियंत्रण नाही असं सुद्धा म्हणायला हरकत नाही। आमच्या इथलं राजकारण फक्त पोस्टरबाजी, बॅनरबाजी, विकास केला, विकास झाला, परंतु कसा झाला हे तुम्ही पाहू शकता।